सो हाय नमस्कार मंडळी, मी तुमचा ब्लॉग बाय पण स्वागत करतो तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे आपल्या वाडीत शिवजयंतीचा कार्यक्रम असतो. तर 2026च्या या शिवजयंतीच्या कार्यक्रमाची जी तयारी झाली आपल्याकडे, तर त्यानिमित्ताने आपण चाललो आहे आता त्या ठिकाणी शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी. तर तिथे शिवाजी महाराजांची पूजा अर्चना वगैरे सर्व झाले. तर आता आपण तिथं सर्व तुम्हाला सजावट वगैरे दाखवतो, व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व दाखवतो, सर्व सजावट वगैरे. व संध्याकाळी जो कार्यक्रम होतो त्या सर्वाचा आपण शूट करणार आहोत. तर आजच्या दिवसभराचा पूर्ण व्लॉग करणार आहोत शिवजयंतीचा 2026चा. तर व्लॉग पूर्णपणे बघा, शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या वाडीतली शिवजयंती कशी साजरी केली जाते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल. तर चला जाऊया शिवजयंतीच्या ठिकाणी. तर त्याचबरोबर आता आपण जी रस्त्यावरती पताक्यांची सजावट केली आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर आता जाऊया आतमध्ये, आतली सजावट बघा. तर इथे आपल्याकडे आता हे शिवाजी महाराजांची मूळ प्रतिमा आहे. ही मागच्या वर्षी आम्ही नवीन प्रतिमा आणली होती ती. त्याचबरोबर संध्याकाळी हळदी कुंकवाचा सुद्धा कार्यक्रम असतो, त्यानिमित्त हे लक्ष्मीपूजन सुद्धा केलेलं आहे या ठिकाणी. तर संध्याकाळी खूप मजा असते. तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व गोष्टी या पाहायला मिळतीलच. तर बघूया संध्याकाळी काय काय मजा होते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर भेटूया आता संध्याकाळी. जन्मोत्सव वगैरे सर्व गोष्टी असतात, तर तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की दाखवतो. तर मंडळी आता आपण आलो आहे श्रीकृष्ण सीव्यू हॉटेलच्या इथे, कारण तिथे आपल्या गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा पुतळा आहे. तर तिकडे आम्ही दरवेळी येतो. आपल्या वाड्यातील शिवजयंतीचा कार्यक्रमची म्हणजे पूजा वगैरे झाली आपल्या महाराजांची की आम्ही इकडच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी नेहमी येतो. तर ह्यावर्षीसुद्धा आम्ही आता आलो आहे. तर बघा पुतळा केवढा मोठा आहे. मंडळी आता हार वगैरे घालून झाला आहे. तर आज या व्हिडिओच्या शेवटपर्यंत सोबत राहा, कारण आमच्या वाडीत शिवजन्मोत्सव सायंकाळी असतो, त्याचबरोबर मिरवणूक असते. खूप बघण्यासारखी गोष्टी आहेत. तर त्या तुम्हाला सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. हा पाठीमागे फडकणारा भगवा झेंडा आजच्या शिवजयंतीचं खूप महत्त्व आहे याला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता भेटूया संध्याकाळी. आपले जे जे कार्यक्रम आहेत ते तुम्हाला दाखवतो. तर इथलं आपलं कार्य सर्व आटपलं आहे. तर जाऊया आता घरी आणि भेटूया संध्याकाळच्या व्हिडिओत. तर मंडळी महिलांचं हळदी कुंकू चालू आहे, त्याचबरोबर आता शिवजन्मोत्सव चालू होणार आहे. तर त्यानिमित्ताने मयूदादा शिवजन्मकथा वाचतोय. सोन्याच्या तख्तावर बसावे आणि मस्तकावर शुभ्र छत्र धरून मोठमोठी दाने करावी असे त्यांना फार फार वाटू लागले. धनुष्यबाण, भाला, तलवार इत्यादी शस्त्रे घेऊन आणि अंगावर चिलखत करून लढाया कराव्या. माऊलीप्रमाणे शस्त्रास्त्रे घेऊन खरोखरच असे डोहाळे लागावे. फक्त पार्वतीला विश्वासू असे वंजे आणून ठेवले होते. गडावर एका सुरक्षित खोलीत पायलफळाची व्यवस्था करण्यात आली होती. थोड्याच वेळात आता पाळण्याचा कार्यक्रम चालू होईल. तर बघूया तो सुद्धा. या दिवशी वाजली घंटा, कारानगरीमध्ये आनंद मोठा.
उठा बायानो चिंटोला वाटा जोगाळा जो जोरे जो उठा बायानो चिंटोला वाटा जोगाळा जो जोरे जो सवच्या दिवशी देवा शृंगार आले कानाजी मामा शेलार असा शिवाजी शोभे सरदार जोगाळा जो जोरे जो असा शिवाजी शोभे सरदार जोगाळा जो जोरे जो पाचव्या दिवशी पाचवी गेली धन्य अंबिका लावून आली जय प्राप्ती राजाला दिली जोगाळा जो जोरे जो जय प्राप्ती राजाला दिली जोगाळा जो जोरे जो सहाव्या दिवशी लावून माळा कानी कुंडल मोत्याचा माळा गंध केशरी कपाई निळा जोगाळा जो जोरे जो गंध केशरी कपाई निळा जोगाळा जो जोरे जो जो जोरे जो हाती तलवार फिरवी तो पट्टा जोगाळा. ते ही पालखी सजवलेली आहे शिवाजी महाराजांची. थोड्या वेळाने इथूनच मिरवणूक चालू होणार आहे. सो ही आहे पालखी. इकडे बायकांचा फोटोशूट चाललं आहे. तर चला मिरवणूक चालू होईल आता. चला जाऊया मिरवणुकीला. कथेप्रमाणे आम्ही दरवर्षी चंडिका मंदिरपर्यंत मिरवणूक काढतो. तर तिकडे गेल्यावर नारळ वेळा वगैरे देऊन चंडिका देवीला आपल्या पूर्ण कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडून घेण्यासाठी आपण साकडा घालतो. तर चला जाऊया आता श्री चंडिका देवीच्या मंदिरात. तिथं दर्शन घेऊन आपल्या कार्यक्रमाचा साकडा घालण्यासाठी. तर आता मिरवणूक पूर्ण झालं आहे. तर आता होईल शिवाजी महाराजांची आरती व त्यानंतर आपला काही कार्यक्रम आहे. सर्वांगी सुंदर उपशेनुराची जोडची नुपुरे चरणी गागर्या. जय देव जय देव जय मंगलमूर्ती.
माता त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिये नारायणाय समर्पयामि अच्युतं. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. असेच नवीन नवीन कोकणातील व त्याचबरोबर इतरही व्हिडिओ आपल्या चॅनलवर पडत असतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओत एका नवीन ठिकाणासोबत. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. जय शिवराय, जय शंभूराजे.